काय गं श्रुती, कधी आली आहेस तू? मी तुझ्या नंतर येऊन माझे 3 सेट झाले सुद्धा. तुला सांगतो ना, हा जयसिंग मोहित आहे ना, बॉक्सिंगचं फ्युचर आहे, फ्युचर. ओ बॉक्सिंगचं फ्युचर झालं तुमचं. मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं. ते जाऊ दे, मला आधी सांग, इरा गेली ना व्यवस्थित पेपरला? हो गेली, व्यवस्थित गेली आणि सगळं चेक करून गेली नीट. गुड. आणि आई काय सोडतायत का तिला? त्यांनी स्वतःहून 10 सगळ्या गोष्टींची खात्री करून घेतली आणि मगच इराला पाठवलं. थँक्स यार, तू खरंच खूप मदत केली. नाहीतर इराला पेपरच देता आला नसता. अरे यार, लग्न झाल्यानंतर तुम्हा मुलींना काय होतं? किती पकवता यार, किती फॉर्मल बोलता. एवढंच जर वाटत असेल ना, तर चल एखादा आईस्क्रीम खायला घाल. तूच का? बरं आता तरी बोलू का मी? हा बोल. पण जय, तू प्रॉमिस कर की तू यातलं कोणालाही काहीही सांगणार नाहीस. अरे यार श्रुती, आणखी एक सिक्रेट. मला ना आता ब्रेन हॅमरेज होणार आहे. तुझी सगळी सिक्रेट ना अशी डोक्यात टाकून प्रेशर येते डोक्यावर. ठीक आहे, नाही सांगत मग. जाऊ दे, चल सांग आता. नाही कशाला, तू लोकच ब्रेन हॅमरेज वगैरे होईल ना. तेवढं बेअर करेन मी. सांग आता. फालतू ड्रामा कशाला करतोस मग आधी? मग तू आत्ता का ड्रामा करते? सांग चल, सांग. जय, मी जर काही डिस्ट्रिक्टची मॅच जिंकले ना, तर किशनचंद शर्मा मला स्पॉन्सरशिप देणार आहे, अगदी ऑलिम्पिक पर्यंत. म्हणजे किशनचंद शर्मा तेच ना ज्यांनी आपली एक टुर्नामेंट स्पॉन्सर केलेली? तेच. क्या बात आहे यार श्रुती, इट्स अ ग्रेट न्यूज. वाव. ओरडू नकोस. हे बघ, मी अजूनही कोणालाही सांगितलेलं नाहीये. सॅम सरांनाही नाही? नाही. येडे, तू इतकी ऑसम न्यूज सॅम सरांपासून लपवतेस. आपण जाऊन सांगू त्यांना, आत्ताच सांगू. एक मिनिट. आत्ता कोणालाही काहीही सांगायचं नाहीये. अरे यार, अब नाही तो कब? डिस्ट्रिक्टच्या मॅच नंतर सांगेन मी. अगं पण का? हे बघ जय, एकतर ही स्पॉन्सरशिप मला मी डिस्ट्रिक्टची मॅच जिंकले तरच मिळणार आहे. त्यामुळे आता जर का मी हे सगळं सरांना सांगितलं तर त्यांना असं वाटेल की मी मॅचवर फोकस करण्याचं सोडून बाकी गोष्टींवर फोकस करते. नाही, त्यांना असं काही नाही वाटणार, कारण आपण फक्त त्यांना इन्फॉर्मेशन देतोय. बट ठीक आहे, तुला वाटेल तेव्हा सांग. आय गेस तेच बेटर आहे. क्या बात आहे यार श्रुती, तेरी तो निकल पडी. मला खूप आनंद झालाय. कॉंग्रॅच्युलेशन. जय, एक मिनिट, हळू ओरडू नकोस, शांत हो जरा. मगाशी सांगितलं ना तुला हळू बोल. सॉरी. इसी बात पे हो जाए और एक सेशन. हो जाए. चल. इरा, अँग्री ऑन मी? अँग्री? मी का? ते मी त्या दिवशी तुझ्याशी नीट बोलू शकलो नाही म्हणून. नाही, ठीक आहे. इरा, आय एम रिअली सॉरी. ऍक्च्युली ना तेव्हा माझ्या डोक्यात. दादा आते. इरा प्लीज लिसन टू मी. काय आहे? हे बघ इरा, त्या अकादमीच्या कामामुळे ना माझं लक्षच लागत नाहीये आणि त्यामुळे मी खूप टेन्शन मध्ये होतो. आता मी खूप टेन्शन मध्ये आहे, माझी परीक्षा सुरू आहे. दादा, पवन आलाय. इरा, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. जरा आज चल. काय झालं? आज चल. चल. काय झालं कार्तिक? आता काय प्रॉब्लेम केलाय मी? बघ, तू असं आज चल बोलून ना असं सस्पेन्स क्रिएट करत जाऊ नकोस प्लीज. मी आज दिवसभर तुझ्यासाठी काही काम ठेवलेलं नाहीये. तू पूर्ण दिवस फ्री आहेस, रियाज कर आणि बाकी जे काय कामं उरलेले ते मी करून घेतो ना. तू टेन्शन नको घेऊ. बस. पवन, मला सांग, उत्तराला ते टायटल सॉंगचं काम तू मिळवून दिलंस? हो, म्हणजे तिला थोडी फायनान्शियल गरज होती म्हणून मी. तिला पैशांची गरज होती? हो रे, बिचारी गाणं वगैरे बंद करायला निघाली होती. मी म्हटलं माझ्याच्यानी जेवढी मदत करता येईल तेवढी मी करतो, पण मला तुला आधी कळवायला हवं होतं. आय एम रिअली सॉरी. आय शुड हॅव इन्फॉर्म यू. गुड जॉब. आय एम हॅपी. तू स्वतःहून उत्तराला मदत केलीस. खरं सांगायचं तर ती ते इंटरव्ह्यू देत होती ना, मला कळत होतं सगळं, पण तिच्या प्रॉब्लेमवर काय सोल्युशन द्यायचं तेच कळत नव्हतं. यू नो व्हॉट, माझ्याकडे जेव्हा हे टायटल सॉंगचं काम आलं ना, तेव्हा माझ्या डोक्यात पहिल्यांदा उत्तरच आली, म्हणून मी तिला लगेच विचारलं.
पण तुला विचारायचं राहून गेलं. एक मिनिट, मला काय विचारायचं आहे त्यात? तिला विचारलं, तिला पटलं, तिने केलं, इट्स गुड, नो इश्यू ॲट ऑल. आणि शेवटी तिचा डिसिजन आहे, तो तिनेच घ्यायला हवा. पण तरी तुला एकदा कळवायला हवं होतं मी. पवन, रिलॅक्स. उत्तराने फक्त एक गाणं गायलंय, ते एका सिरियलचं टायटल सॉन्ग. त्यात काही नाही एवढं. आणि त्याहून महत्वाच्या गोष्टी करायला होत्या आणि आहेत आपल्याकडे. सो हे सगळं त्यामध्ये मिस होऊच शकतं. रादर आय लाईक युअर ॲटिट्यूड. क्रेडिट घ्यायला सगळेच धावतात, पण उत्तराला मदत करताना तू कुठेच फार गाजावाजा केला नाहीस. आय रिअली अप्रिशिएट दॅट. थँक्स. काय मग आज जोरदार प्रॅक्टिस केलीस ना? हो मग फुल ऑन टशन होते एकदम आपली श्रुतीला आज. काय बोलतो? टशन श्रुतीला? दोस्ती वाली टशन रे. हाँ, अब तो क्या, कोई भी कितनी भी टशन दे उसको क्या फर्क पड़ने वाला है? म्हणजे अरे म्हणजे इतना अच्छा मौका क्यों जाने देगी वो हाथ से? कौन सा मौका? क्या भोला बन रहा है यार, जैसे कि तेरे को कुछ पता ही नहीं है. मैत्रिणीला इतका मोठा स्पॉन्सर मिळालाय तो वो जीतने की पूरी कोशिश करेगी. गुड गुड, लकी श्रुति. कुछ लोगों को आसानी से मिल जाता है सब कुछ. अच्छा है. ये तू क्या बकबक कर रही है मार्टिना? वही जो तेरे दोस्त ने तुझे करने से मना किया है. ओरडू नकोस असं म्हणाल ना की तुला. ऐकलं मी, वो स्पॉन्सर वाली बात भी सुन ली. किशन चंद शर्मा, सब सुन लिया. सुननी थी तो पूरी बात सुन लेती. तिला स्पॉन्सरशिप मिळणार आहे, पण ती डिस्ट्रिक्ट मॅच जिंकली तरच. हे ना ऐकलंस तू? हाँ पता है रे, वो भी सुना, सब सुना मैंने. इसीलिए तो कहा ना कि अब तो जीतने की पूरी कोशिश होगी. मग मॅच होत नाही तोवर का बोलायचं यावर? आय मेरे लॉयल फ्रेंड के आइडियल एग्जाम्पल. श्रुती जिंकणारच आहे, तुला माहिती आहे, मलाही माहिती आहे. मार्टिना काय चाललंय? काय चाललंय? हे बघ, मला अजिबात फालतूगिरी नको. हा, अबे मैंने क्या किया? करने की सोच भी मत. अरे बाबा मी काय करणार आहे? काही झोल झपाटा. श्रुती मॅच जिंकू नये म्हणून. अबे मी का असं करेन? तुझ्या डोक्यात काय भुसा भरलेला असतो का? अरे उसके जीतने ना जीतने से मेरे को क्या फर्क पड़ने वाला है? हे तुलाही माहिती आणि मलाही. काय फरक पडणार आहे ते? जयसिंह, मैंने तेरे को 1000 बार बोला है, मेरा रिक्वायरमेंट कुछ अलग है. मुझे नहीं चाहिए वो गोल्ड मेडल. मला फक्त जॉब हवा आहे आणि जॉब साठी मला फायनल पर्यंत पोहोचायचंय. दॅट्स इट. म्हणजे श्रुती डिस्ट्रिक्ट मॅच जिंकल्याने तुला काही फरक पडणार नाही? अरे क्यों पड़ेगा? वो डिस्ट्रिक्ट जीते, वो नेशनल जाए, वो ओलंपिक्स खेले, मेरे को क्या फर्क पड़ेगा? मी सांगितलं ना तुला, मेरी और उसकी कॉम्पिटिशन सिर्फ डिस्ट्रिक्ट तक है. कॉम्पिटिशन या दुश्मनी? काही समज. आणि समजा डिस्ट्रिक्टच्या फायनलला येण्याआधीच तिने तुला हरवलं तर? काय चाललंय तुझं? तू पण काय इरासारखी गेम वगैरे खेळतेस की काय? हा? नाही हो, मग ते सोनी लिव्ह ॲप मी डाउनलोड केलंय. त्याच्यात आता सिरियल कशी बघायची हे बघत होते मी. आता हे कोणता ऍप? हो, असं काय करताय? सोनी लिव्ह ॲप, ज्याच्यावर सगळ्या सोनीच्या सिरियल्स आपल्याला बघता येतात. एखादा एपिसोड मिस झाला तर ते. ती मी जी नवीन सिरियल बघते ना, ती बघायची राहिली. आजचा एपिसोड मिस झालाय म्हणून ते शोधतीये मी. हा, कोणती ती उत्तराचीच ना? काही काय बोलता हो तुम्ही? बरं दाखवा बरं आता मला पटकन. दाखवेन नंतर. हो नंतर काय नंतर? आत्ता दाखवा मला, आत्ताच्या आत्ता. असं काय करते? मी वाचन करतोय ना, ते सुरू झालं की परत त्याचा आवाज सुरू होईल, उगाच मला डिस्टर्ब होईल. हं. मी इयरफोन्स घालते, तुम्हाला त्रास नाही होणार. मला दाखवा बरं आत्ता. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ मी? काय 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 म्हणालात आता? अगं का स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतेस तू, असं म्हणतोय मी. अगं तुला हे समजत नाही ना यातलं काही, ती बरंच आहे. अगं एखादा कार्यक्रम टीव्हीवर बघणं ठीक आहे, पण हे असं अर्धा तास मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसणं म्हणजे बरं नाही. डोळे खराब होतील तुझे. माझेच खराब होणार आहेत ना डोळे? हा, आणि आज एपिसोड चुकलाय म्हणून मला तो बघायचा आहे. रोज थोडीच बघणार आहे मी याच्यावर. अगं पण खरं सांगतो मधुरा, तुला ना इथे मोबाईलवर बघायला अशी मजा नाही येणार ग. रिपीट टेलिकास्ट असेल ना तेव्हा बघतो. ओके? हा, उगाच 1760 कारणं देऊ नका. तुम्हाला काम करायचं नाहीये ना माझं? जरा सुद्धा बायकोची काळजी नाहीये तुम्हाला. जरा शिका मुलाकडनं.
बायकोवर कसं प्रेम करायचं असतं ते. बस बस तेवढंच राहिलंय आता. हा? हो मग खरंच गुणी आहे माझा मुलगा. हा. श्रुतीवर मनापासून प्रेम करतो हं. काल अकादमीच्या कामासाठी गेला होता तर श्रुतीसाठी स्पॉन्सर घेऊन आला. श्रुतीसाठी स्पॉन्सर म्हणजे? हो असं काय करताय, ती आता मॅचेस खेळणार आहे ना, तर डिस्ट्रिक्ट लेवलची मॅच झाल्यानंतर पुढे ज्या काही मॅचेस खेळेल त्याचा सगळा खर्च तो माणूस करणार आहे. पण कशासाठी? म्हणजे सगळा खर्च तो माणूस का करणार आहे? पण त्यात काय एवढं, मिळत असतील अशा स्पॉन्सरशिप, एवढं काय त्यात. कशासाठी हवेत म्हणतो मी, या नको त्या भानगडी. काय नको, मी बोलतो कार्तिकशी. असं काय करताय, श्रुतीला जर का त्याने फायदा होणार असेल तर. अरे पण हा सगळा खर्च आपण नाही का करू शकत? आपण करू सगळं, तो जे जे करेल ना ते सगळं आपण करू. उलट अधिक हौसेने आणि कौतुकाने करू आपण. हे असले प्रकार नको उगाच. मला ना तुमचं काही खरं कळतच नाही बाबा. तो माणूस आपण एवढं सगळं करतोय ना, करू दे ना मग त्याला. अरे पण कोण आहे, कोण हा माणूस? कार्तिकने शोधलेला हा दानशूर करणं कोण आहे हा? काय कोणीतरी शर्मा ग्रुपचा कोणीतरी आहे असं म्हणली ती. कोण? किशनचंद शर्मा? करेक्ट, हेच ना. खरं सांगतेस? म्हणजे किशनचंद शर्मा असंच म्हणाला कार्तिक? अहो हो, म्हणजे मला श्रुतीने तेच नाव सांगितलं. त्याने खरंच हा माणूस जर तोच असेल ना तर श्रुतीला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. मी सांगतो, अरे खूप खूप मोठा माणूस आहे हा. आणि मुख्य म्हणजे ना हे एकदम जेन्युइन आहे. तुम्ही भेटलात त्याला? नाही भेटलो नाही त्याला मी, पण ऐकलंय, खूप ऐकलंय त्याच्याविषयी. खूप चॅरिटी सुद्धा करत असतो तो. काय म्हणजे श्रुतीला किशनचंद शर्मा स्पॉन्सर करणार म्हणजे कमालच झाली खरंच. बघा, सगळं बोलणं ऐकून न घेता जी बडबड केलीत ना, कळलं ना आता. एक संधी सोडू नकोस तू माझ्यावर तोंडसूप घ्यायची. हा नाही काही म्हण, आपला कार्तिक आहेच गोड मुलगा, गुणी आहे. अच्छा, आय एम सो प्राऊड ऑफ माय सन. म्हणजे बायकोला सपोर्ट बरेच जण करतात, पण हा ना, हा नुसता धडपडत असतो आपल्या बायकोला खूप चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाव्यात म्हणून, ती खूप पुढे जावी म्हणून. करेक्ट. अहो तिच्या मॅचेस होत्या तेव्हा तिच्या बरोबर पळायला नाही जायचा तो. माझाच मुलगा आहे तो शेवटी. मग सगळ्या चांगल्या गोष्टी असतील ना तेव्हा माझा मुलगा, आणि वाईट असेल तेव्हा तुझा मुलगा. उत्तम आहे. दे. छान झाला रियाज, फॅन्टॅस्टिक. ते दिसतच आहे. म्हणजे सकाळी उठून जितकं फ्रेश दिसावं ना तसा फ्रेश तू आत्ता दिसतोय. अगं दिसणारच. आज फक्त रियाज आणि प्युअरली रियाज केला. कसलं टेन्शन नाही, कुठला विचार नाही. 100% एन्जॉय केलाय रियाज. बरं, ज्यासाठी तयारी करतोय ना त्या कार्यक्रमाचा विचार सुद्धा आला नाही डोक्यात. बोल. गुड. तुला काय झालं? कार्तिक, मला यायचं रे तुझ्या कार्यक्रमाला. अगं मग ये ना, तुला कोणी अडवलंय? नाही ना जमणार आहे. माझी प्रॅक्टिस दुपारी आहे आणि तुझा कार्यक्रम सुद्धा नेमका दुपारीच आहे. म्हणजे कार्यक्रम संध्याकाळी जरी असता ना तरी काहीतरी करून सॅम सरांना सांगून धावत पळत का होईना मी आले असते, पण आता नाही जमणार. आय एम रिअली सॉरी कार्तिक, खरंच नाही जमणार मला यायला. अगं ठीक आहे, तू जा प्रॅक्टिसला, ती चुकवू नकोस. नाही, मी जाणार आहे प्रॅक्टिसला, पण तरी मी एकदा सॅम सरांना विचारणार आहे की फक्त उद्याचा दिवस मी प्रॅक्टिसला नाही आले तर चालेल का. तू असं काही करणार नाहीयेस. अरे पण विचारायला काय हरकत आहे, मी विचारणार आहे. तू तिथे गात असताना मी तिथे असावं असं मला वाटतं. तू असते सगळं नेहमीच. म्हणजे तू शरीराने जरी तिथे नसलीस ना तरी मी गाताना माझ्या डोळ्यासमोर तूच दिसत असते सगळं. पण कार्तिक, पण नाही बिन नाही, प्रॅक्टिस चुकवायची नाही. अरे पण एकाच दिवसाचा प्रश्न आहे ना. श्रुती, आपलं काय ठरलंय? मॅचच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. पण तुझा कार्यक्रम. आता तुझी प्रायोरिटी फक्त आणि फक्त डिस्ट्रिक्ट असायला हवी. स्पॉन्सरशिप नकोय का तुला? मग स्पॉन्सरशिप काही झालं तरी मिळवायलाच हवी. हे बघ, एकदा तू डिस्ट्रिक्ट जिंकलीस ना की पुढे काहीच कठीण जाणार नाही, कारण नंतर आपल्याकडे स्पॉन्सरशिप असणार. माझा फोन रियाजाच्या खोलीत राहील, मी आलोच. तुला मी ही मॅच नक्की का जिंकायला हवी आहे कार्तिक?
माझ्यासाठी की स्पॉन्सरशिपसाठी? या आय नो सर. येस सर, पण मी कालच रिपोर्ट सबमिट केलेला होता. फिगर्स चेंज झाले म्हणजे ते कसं शक्य आहे? नो सर, आय डिडंट मीन टू से दॅट. नो सर. बट सर, मला सगळं परत स्क्रॅच पासून सुरू करावं लागेल उद्या सकाळपर्यंत. बट सर, ओके, मी करतो प्रिपेअर. ए ही बघ, नवीन शेड आहे, छान आहे ना? सगळ्यांना मुद्दाम करताय ठरवून. कोण काय करतंय? ह्या दिशा मी फ्रस्ट्रेट झालोय आता. कधी कधी वाटतं ना की या नोकरीला सरळ लाच मारावी आणि बाहेर पडावं. मग मारलात? ते नाही ना करता येत इतके इझिली. मग नको मारूस. काय करू तेच कळत नाही. करू का त्याची ऑफर ऍक्सेप्ट? कोणाची? पवनची. तुला? पवनने? कसली ऑफर? त्याला जॉईन करण्याची. अरे वा, मग सोड ना जॉब. हो त्याला जॉईन. तो म्हणाला की जॉब न सोडता सुद्धा मी त्याला जॉईन करू शकतो. म्हणजे जास्त पैसे नाही देणार आहे वाटतं. त्याच्या बोलण्यावरून असं वाटतं की बऱ्यापैकी पैसे मिळतील. म्हणजे आत्ता मिळताय त्याच्यापेक्षा जास्त पैसे देणार आहे तो तुला? क्लिअर आयडिया आली नाही, पण त्याच्या बोलण्यातून असं वाटलं की मला सॅलरी पेक्षाही जास्त पैसे मिळतील. ए तू मॅड आहेस का? व्हाय यू वेस्टिंग टाइम? त्याची ऑफर एक्सेप्ट कर. आणि आपण तर बघतोच होत ना त्याची किती कामं सुरू असतात. अगं पण नक्की काय कामं सुरू असतात हेच माहित नाही. आता ते त्याच्या सोबत काम केल्याशिवाय कसं कळेल बरं? आपल्याला भरपूर पैसे मिळणार आहेत ना, बस तेवढं पुरेसं आहे आपल्याला. अगं पण पैसे कमवणं हा एकमेव मोटिव्ह नसतो. आपल्यासाठी आहे आणि निदान आत्ता तरी आहेच आहे. हे बघ गंधार, आपल्याला घर घ्यायचंय की नाही, आणि त्यासाठी आपल्याला भरपूर पैसे लागणार आहेत. मग ते पैसे तू कसंही मिळव ना, इट डझंट मॅटर. तू हा जॉब सोड आणि त्याची ऑफर एक्सेप्ट कर. डोंट वेस्ट टाइम यार गंधार. सोड हा जॉब आणि पवनला जॉईन हो. तुला काय जॉब बदलणं म्हणजे कपडे बदलण्यासारखं वाटतं का ग? अरे ऑफर चांगली मिळते म्हणून सांगितलं ना तुला मी. जॉब सोडणं सोपं असतं, पण जॉब मिळवणं किती अवघड असतं माहिती तुला? लोक एकाच कंपनीला 30-30 वर्ष चिकटून राहतात, तेव्हा ते ज्युनियरच्या पोझिशन पासून सिनियर पर्यंत पोहोचू शकतात. किती मेहनत करावी लागते, प्रोफाईल बिल्डिंग करावं लागतं. पण एकदा का तुम्ही जॉब सोडलात की सगळ्यावर पाणी फिरतं, बॅक टू झिरो. पण मी हे सगळं तुला का सांगतोय? तुला काय करणार आहे त्यातलं? मला सगळं कळतंय, तुलाच साधी सोपी गोष्ट कळत नाही. हे बघ, आपल्याला घर घ्यायचंय की नाही, आणि त्यासाठी आपल्याला भरपूर पैसे लागणार आहेत. मग जर का आपला एवढा मोठा प्रॉब्लेम फक्त पवनची ऑफर स्वीकार केल्यावर सॉल्व्ह होणार असेल तर मग काय हरकत आहे? अगं आता बस कर प्लीज. काय आहे सारखं घर 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 घर? कंटाळा आलाय मला या विषयाचा आता. मुळात हे घर सोडून जाणं हाच एक मूर्खपणा आहे, आणि त्यात मी तुझ्याबरोबर सामील होऊन हे सिद्ध केलंय की मी जगातला सगळ्यात मोठा महामूर्ख आहे. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज सकाळ सकाळ काय जॉगिंगचा प्लॅन आहे वाटतं? नाही, मग लवकर उठलास एवढा? रात्रभर झोपलोच नाहीये मी. का रे, वर्कलोड आहे खूप? नाही. ओ अच्छा अच्छा, मग ठीक आहे. श्रुती, चुकीच्या ट्रॅकला चालली असतो. मला खरंच टेन्शन आलंय आता. गंधार, चुकीच्या ट्रॅकला मी नाही, तू आणि दिशा जात आहे. मी नाही का, दिशा. मला ह्याच घरात राहायचं, मला तुमच्या सगळ्यांसोबत राहायचं, आई सोबत राहायचं. तिला ही गोष्ट कळत कशी नाहीये? गंधार, तू प्लीज जरा हळू बोल. हे बघ, तुला जर काय घर सोडून जायचं नाहीये तर दिशाचं काय चाललंय रे सगळं? तू समजावत का नाही आहेस तिला? त्याने काय होणार आहे? ती ऐकणार आहे का? सगळे प्रयत्न करून झालेले आहेत माझे, पण तिला काही ऐकायचंच नाहीये. तिला काही करून हे घर सोडून जायचंय. अरे मग पुन्हा एकदा समजावून पहा, वेगळ्या पद्धतीने बोल. सगळ्या पद्धतीने बोलून झालेलं आहे. माझे सगळे मार्ग संपलेले आहेत आता. अरे असं म्हणून कसं काय मोकळा होऊ शकतोस तू गंधार? एकतर तुम्ही मला ताकीद दिली की मी हे कोणालाही सांगायचं नाही, आणि स्वतः सुद्धा कोणाला काही सांगत नाही आहात. या सगळ्याचा मधल्या मध्ये मला किती त्रास होतोय नाही कळत आहे तुम्हाला. गिल्टी वाटतं रे कोणी समोर आल्यानंतर. हे बघ गंधार, तुला जर का तिच्याशी बोलायचं नसेल ना तर मी पुन्हा एकदा बोलते तिच्याशी.
अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.